पार्ट आहे आपला उद्या सकाळी, दॅट इज कॉन्स्टिट्यूशन. दीड तास घेऊया, थोडं जास्त घेऊया म्हणजे लवकर कव्हर होईल. 2 ऍक्ट आपण 40-45 मिनिटं घेण्यापेक्षा एक सकाळी आणि एक संध्याकाळी थोडंसं जास्त वेळ घेण्याचा प्रयत्न करूया. तर यामध्ये आता सिव्हिल प्रोसिजर कोड मध्ये आपण ऑर्डर पर्यंत आलो आहे आणि ऑर्डर ज्या आहेत आपल्या त्या ऑर्डर मध्ये मी तुम्हाला 13 ऑर्डर आपली पूर्ण झालेली आहे. 13 ऑर्डर बरोबर आहे. 12 ऍडमिशन्स ऑफ द डॉक्युमेंट ते पण झालेलं आहे आपलं. आणि त्यानंतर ऑर्डर 12 झाली की 13 समथिंग. अप्लिकेशन फॉर एक्झिक्युशन पर्यंत आपण गेलो नाही. एक्झिक्युशन पर्यंत गेलो म्हणजे थोडं फास्ट जात आहेत. मग सेक्शन वर आल्यानंतर मी कॅमेरा ऑफ ठेवती आहे थोडा, कारण आता कॅमेरा सेटिंग करायला मला परत वेळ लागेल. त्यापेक्षा मी आता कॅमेरा ऑफ ठेवला तरी काही हरकत नाही, स्क्रीन दिसते तुम्हाला. तर कम टू द पॉइंट. क्लासेसचं थोडं डेस्क वगैरे तयार व्हायचं होतं, त्यामुळे मी क्लासमधून घेत नाही आहे. आणि 1 जून पासून ऑफलाईन क्लासेस सांगितले आहे, त्यामुळे आता सध्या काही गरज नाही आहे क्लासेस मधून घ्यायची. पण तरी उद्या सकाळी घेऊ आपण क्लासमधून. अड्जॉइनमेंट 17. ओके. समन्स अटेंडन्स 16 ऑर्डर आहे. 16च्या 2 ऑर्डर आहे, 16 आणि 16A. ओके. सेटलमेंट ऑफ द इश्यू. प्रोडक्शन, इम्पाउंडिंग अँड रिटर्न ऑफ डॉक्युमेंट आपलं झालंय बरोबर आहे. हे प्रॉपरली आपण कव्हर केलं होतं त्या दिवशी सिव्हिल प्रोसिजर कोड मध्ये. त्यानंतर प्रोडक्शन, इम्पाउंडिंग आणि ह्याच्या डॉक्युमेंट्स नंतर समरी जजमेंट. ही कुठली ऑर्डर आहे? कमर्शियल कोडची असेल ही. कमर्शियल डिस्प्यूट्स ही राहू द्या. वाटलं काही कमर्शियल बद्दल आलं तुम्हाला एमपीएससी सिलेबस मध्ये तर वेगळं कव्हर करूया किंवा कमर्शियल ऍक्ट घेऊया, त्याच्यामध्ये येऊन जाईल. आलं तर, अदरवाईज काही गरज नाही वाटत आहे मला. आलं तर ठीक, घेऊया. ठीक आहे. ऑर्डर 14 मध्ये या. छोटी आहे ऑर्डर 14, बट खूप महत्वाची आहे. ठीक आहे. तर ऑर्डर 14 ऑर्डर काय म्हणते बघा. सेटलमेंट ऑफ इश्यू अँड डिटर्मिनेशन ऑफ ए सूट ऑन इश्यू ऑफ लॉ ऑर ऑन इश्यू अग्रीड अपॉन. आता ह्या हेडिंग मध्येच खूप साऱ्या गोष्टी यांनी दिलेल्या आहे. सेटलमेंट ऑफ द इश्यू, आपल्याला इश्यूज सेटल करणे गरजेचं आहे. त्यानंतर डिटर्मिनेशन ऑफ सूट ऑन इश्यूज ऑफ लॉ ऑन इश्यूज अग्रीड अपॉन. आता सगळ्यात महत्वाचं आपण जर बघितलं इथे तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं प्रॅक्टिकली बघणं गरजेचं आहे इथे. आता ते कसं प्रॅक्टिकली बघणं कसं गरजेचं आहे तर बघा, पुढे या. एक आपण काय करत असतो, जजमेंट फ्रेम करतो. कोण? जज. जेव्हा जजमेंट फ्रेम होतं तेव्हा मी ऑलरेडी पण तुम्हाला याच्यावर डिस्कशन केलेलं आहे. तर सगळ्यात आधी प्लेंटिफची केस आपल्या कोर्टासमोर येत असते. काय येत असते? प्लेंटिफची केस कोर्टासमोर येते. इट्स कॉल्ड द प्लेंट अँड द प्लीडिंग ऑफ द प्लेंटिफ. याच्यामध्ये तो फॅक्ट्स ऑफ द केसेस सांगतो. ठीक आहे की नाही, की माझ्यासोबत काय केलेलं आहे किंवा माझे जे काय आरोप आहे कोणावर, अलिगेशन्स याला ज्या म्हणतो आपण. इट्स ऑल माय अलिगेशन्स अगेन्स्ट द अगेन्स्ट द डिफेंडंट, अगेन्स्ट द डिफेंडंट. क्लिअर. आता इथे सगळ्यात महत्वाचं एकच गोष्ट आपल्याकडे, हा जो पॉइंट आहे तुमचा, यांनी पॅरावाईज सगळं सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर डिफेंडंट येतो आणि डिफेंडंट काय दाखल करतो, दॅट डिफेंडंट त्याची प्लीडिंग दाखल करतो. तर दिस इज द डिफेंडंट. आणि हा काय करतो, प्लीडिंग दाखल करतो. दॅट फॅक्ट्स वर काय करतो, तो डिनाइड करतो. डिनाइड ऑल the allegations which is made by the plaintiff against him. ओके, अगेन्स्ट हिम जे काहीही मेड केलेले आहे अगेन्स्ट डिफेंडंट किंवा त्याच्यामुळे आपण हिमही म्हणू शकतो. तर हा काय करतो इथे, सगळे अलिगेशन्स डिनाइड करतो की मला हे मान्य नाही. किंवा पार्ट मध्येही डिनाइड करू शकतो. सपोज 10 अलिगेशन्स लावलेले असेल, 10 आरोप लावलेले असेल,
तर त्यापैकी 4 ऍडमिट करेल आणि बाकीचे काय करेल, डिनाईड करेल. आता सगळ्यात महत्वाचं आहे असर्शन अँड डिनाईड विच इज अकॉर्डिंग टू द इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. इंडियन एव्हिडन्स ऍक्ट म्हणतो 2 कॉन्सेप्ट आपल्या खूप क्लिअर असला पाहिजे, दॅट इज असर्टेशन किंवा असर्शन आपण याला म्हणतो. ओके, अँड द सेकंड इज डिनाईड. ह्या 2 गोष्टी आहेत. Assertion which is a facts which is alleged by the plaintiff and the denied means the allegations denied by the defendant. या 2 क्लॉज मध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. आता इथे काय म्हणणं आहे की जेवढे काही डिफेंडंटनी डिनाय केले तेच ओनली फॅक्ट्स इन इश्यू राहतील, अदरवाईज नाही. सपोज 10 आउट ऑफ 10 जर 4 फॅक्ट्स आहेत तिथे आणि हे 4 फॅक्ट्स जे आहेत हे डिफेंडंटनी काय केलेले आहे, ऍडमिट केलेले आहे. ऍडमिटेड फॅक्ट नीड नॉट टू बी प्रूव्ड. नीड नॉट टू बी प्रूव्ड. नीड नॉट टू बी प्रूव्ड. बट डिनाईड फॅक्ट जे आहेत, जे डिनाईड केलेले आहेत त्या फॅक्ट्स नीड टू बी प्रूव्ड. ह्या प्रूव्ड करणं अत्यंत गरजेचं आहे. मग ऍडमिटेड फॅक्ट नीड नॉट टू बी प्रूव्ह. जर तुम्ही स्वतः ऍडमिट करायला तयार आहात किंवा स्वतः तुम्ही अलिगेशन्स मान्य करायला तयार आहात तर कोर्टाची गरजच पडत नाही आणि कोर्टाने त्याच्यावर कुठल्याही प्रकारे रोल निभावला नाही आहे किंवा कोर्टाचं तिथे काही कामच नाहीये. त्यामुळे ऍडमिटेड फॅक्ट कोर्टामध्ये डिस्कशन होणारच नाही. ओनली कशावर होणार, डिनाईड फॅक्टवर. सपोज एक अलिगेशन्स आहे आणि जे काही अलिगेशन्स इथे डिफेंडंटनी डिनाईड केलेले आहे दॅट इज वी कॉल्ड ओनली द फॅक्ट इन इश्यू. आपल्याला ही ऑर्डर समजण्याच्या आधी फॅक्ट्स अँड फॅक्ट्स इन इश्यू समजणं अत्यंत गरजेचं आहे. फॅक्ट्स म्हणजे ऑल फॅक्ट्स हे की ऍडमिट केले काय नाही केले का व्हॉट एव्हर. बट फॅक्ट्स इन इश्यू दॅट इज डिस्प्यूट्स, वादाचा मुद्दा ज्याला म्हटलं जाईल, जे की डिनाईड केलेला आहे, विच इज वी कॉल्ड फॅक्ट्स इन इश्यू. आणि ऑर्डर जी 14 तुम्हाला बोलतेय ती ओनली सेटलमेंट ऑफ द इश्यू आहे. आपल्याकडे 2 गोष्टी सांगितल्या आहेत. दॅट इज द फर्स्ट वन इज अ सेटलमेंट ऑफ द इश्यू ऑफ इश्यूज अँड अजून असते एक फ्रेमिंग ऑफ इश्यूज. आपल्याला जी प्रत्येक वेळेस ऑब्जेक्शन घेण्याची डेट दिली असते बिफोर द सेटलमेंट ऑफ द इश्यू अँड आफ्टर द and at the time of the settlement of the issue. जर तुम्हाला कुठलेही ऑब्जेक्शन घ्यायचे असेल तर. आता कोर्टाने काय केलेलं आहे, 2 मुद्द्यांवर आपण डिस्कशन करूया. प्लेंट सगळा वाचला कोर्टाने आणि प्लेंट इथे जजमेंट, कोर्टाला जजमेंट काढायचंय. आता मी दुसऱ्या पेजवर जाते आहे, इथे थोडस अवघड होऊन जाईल आपल्याला एक्सप्लेन करणं. कोर्टाने जजमेंट काढले. कोर्ट वॉन्ट टू adjudicate the matter right now. It's a judgment. जजमेंट कोर्टाने काढायला सुरुवात केलेली आहे. आता या सिच्युएशन मध्ये हे बघा, हे ऑर्डर खूप छोटी आहे पण प्रॅक्टिकली समजणं गरजेचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला इथे घेऊन आले आहे या पेजवर. अदरवाइज मी डायरेक्टली अकॉर्डिंग टू द रूल आणि ऑर्डर जाऊ शकते. आता कोर्ट जेव्हाही जजमेंट काढतं तर सगळ्यात आधी काय असतं, कोर्ट हेडिंग देतं की मी कुठलं कोर्ट आहे, नाव काय माझं वगैरे वगैरे, आणि प्लेंटिफ्स अँड डिफेंडंट, हे सगळं फॉर्मॅट आहे पहिल्या पेजचं. त्यानंतर सगळ्यात आधी कोर्ट काय करतं की स्वतः इथे प्लेंट मध्ये प्लेंटिफनी काय म्हटलं आहे, ती प्लेंट म्हणजे केस ऑफ दी प्लेंटिफ ही थोडक्यात मांडतं की प्लेंटिफचे काय अलिगेशन्स आहे, थोडक्यात म्हणतं 1-2 पॅरामध्ये 3 पॅरामध्ये. ठीक आहे की प्लेंटिफ म्हणतोय की माझी मनी पैसे घेतले वगैरे वगैरे, त्याला रिकव्हर करून पाहिजे, ऑल दॅट सगळं सांगतो. आणि इव्हन इथे जज कशाचा सूट आहे किंवा क्लेम काय हेही सांगतो की क्लेम होता रिकव्हरी ऑफ अमाऊंट बद्दल, रिकव्हरी ऑफ अमाऊंट एक्सेट्रा. ओके, मग इथे प्लेंटची केस थोडक्यात मांडली. मग डिफेंडंटचा WS आहे, दिस इज द केस ऑफ दी डिफेंडंट, म्हणजेच प्लीडिंग म्हणतो आपण याला. इट्स अ डिफेंडंट केस, डिफेंडंट. ओके, इट्स अ WS, इट्स डिनाइड ऑल दी अलिगेशन्स किंवा पार्ट ऑफ दी अलिगेशन. ह्या दोन्ही गोष्टी इथे मांडण्यात आलेल्या आहेत. आता केसचं पुढे डिस्कशन करण्याच्या आधी सगळ्यात आधी कोर्टाचं काम आहे की कोर्ट मस्ट मेन्शन द ऍडमिटेड फॅक्ट हिअर. मेन्शन द ऍडमिटेड फॅक्ट. मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की काही ऑर्डर आहेत ज्या की आपण आता प्रोसेस मध्ये चाललोय त्या पुढे,
इथून सगळं इंटरेस्टिंग आहे. आधी काय हे सबस्टेन्शियल ऑर्डर होत्या सगळे आपले. मेन्शन द ऍडमिटेड फॅक्ट फर्स्ट की यस 1 ते 4 मुद्दे 1 to 4 जे आहेत ते ऍडमिट केलेले आहे. त्यामुळे त्याच्यावर नीड नॉट टू बी फ्रेम, काही गरज नाही डिस्कशन करायची. बट मुद्दे जे 5 ते नाही, हे जे आहेत नॉट ऍडमिटेड अँड इट्स डिनाइड बाय दी डिफेंडंट. यासाठी प्रॅक्टिस करणं किती महत्वाचं आहे कळतं का तुम्हाला? कारण ह्या सगळ्या गोष्टी जर प्रॅक्टिकली कोणी शिकवणार नसेल तर आपल्याला काय करावं लागतात, कोर्टातूनच नॉलेज कलेक्ट करावं लागतं. ठीक आहे की नाही? येस. आता पुढे येऊया. ही झाली तुमची तुमच्या बाबतीत. ठीक आहे की नाही? इथे की ठीक आहे अशा प्रकारे दिलेलं आहे. हे झालं. आता इथे सगळ्यात नेक्स्ट स्टेप कोर्टाची असते. काय? की इश्यूज फ्रेम करणे. इट्स अ फ्रेमिंग ऑफ इश्यू. जसं मी तुम्हाला सांगितलं की सेटल करतील इश्यू. सेटल करणे म्हणजे काय? किती ऍडमिट केले आहे, किती डिनाईड केले आहे. डिनाईड केल्यानंतर ही ऍट द सेटलमेंटला सांगतील की आम्ही हे फ्रेम करणार आहोत. तुम्हाला काही याच्यावर ऑब्जेक्शन आहे का? नाही. आता पुढे प्रोसेस गेली तर सेटलमेंट जे इश्यूज झालेले आहे की वादमुद्दे नेमके काय आहे, प्लेंट मधून बघितलं डिफेंडंटनी काय डिनाईड केले वगैरे, इट्स कॉल्ड द सेटलमेंट ऑफ द इश्यू, की आता कोर्ट सेटल करतात सध्या तरी. मग कोर्ट काय करणार? ऍट द एंड फ्रेमिंग ऑफ इश्यू करणार. फ्रेमिंग ऑफ इश्यूज. ओके बाबा, ठीक आहे. मग आता इथे पहिला इश्यू विच इज बाय द प्लेंट, वेदर द प्लेंटिफ प्रूव्स दॅट, वेदर द प्लेंटिफ, इट्स अ फर्स्ट इश्यू, प्लेंटिफ प्रूव्स दॅट, काय प्रूव्ह? की दॅट द डिफेंडंट नॉट रिटर्न हिज सो अँड सो अमाऊंट. ओके, दॅट की घेतले किंवा दिलेत किंवा वॉट एव्हर, दॅट द डिफेंडंट that की he gives, जे काही केसेसचे फॅक्ट असेल, 50,000 rupees with 2% interest gives on the for the 3 months to the defendant, क्वेश्चन मार्क. आता प्लेंटिफच्या केसमध्ये सांगितलं होतं की मी 3 महिन्यासाठी डिफेंडंटला पैसे दिले होते आणि 2% इंटरेस्टनी 50,000, पण त्यांनी वापस दिले नाही दिले, हे प्रूव्ह केलाय का? किंवा दिले का प्लेंटिफनी, ते कशा पद्धतीत प्रूव्ह करतो तर तो इथे एव्हिडन्सेस आणेल. हे प्रूव्ह केलंय का? अफर्मेटिव्ह और निगेटिव्ह. आता ते प्रूव्ह केलंय नाही केले, ते क्वेश्चन मार्क करून कोर्ट सोडून दिले आणि पुढे केसला सुरुवात करेल. परत आता डिफेंडंटची डब्ल्यूएस घ्यावं लागेल की नाही, तर मग आता इथे डिफेंडंट काय म्हणतो की वेदर द डिफेंडंट प्रूव्ह दॅट, वेदर द डिफेंडंट प्रूव्ह दॅट, इट्स अ फ्रेमिंग ऑफ इश्यू, प्रूव्ह दॅट he returns the amount of 50,000 rupees with 2% interest on this date, that date whatever, that to the plaintiff, क्वेश्चन मार्क. प्रूव्ह केलं का? प्लेंटिफ म्हणतो की मी त्याला 50,000 रुपये दिले, त्यांनी मला रिटर्न दिले नाही. डिफेंडंट म्हणतो की मी त्याला रिटर्न दिले. तर मग आता ठीक आहे, तुम्ही सगळेच खोटे बोलताय दोघं पण. आता मग एव्हिडन्सनी प्रूव्ह करा. चला ना एव्हिडन्स. प्लेंटिफ म्हणतो की मी दिले पण रिटर्न नाही दिले, तर त्याची एव्हिडन्स घेऊन येतो. डिफेंडंटला सांगण्यात येईल की तू म्हणतोय ना रिटर्न दिले, तर मग त्याचे एव्हिडन्सेस घेऊन येतो. इट्स कॉल्ड फ्रेमिंग ऑफ इश्यूज. हे वाद मुद्दे आहेत, इश्यू आहे, मग इथे फ्रेम झालाय. आता ऑर्डर 14 काय म्हणते की सपोज ऍडमिटेड असेल तर पुढे जाण्याची गरजच नाही, जजमेंट प्रोनाऊन्स करून टाका की डिफेंडंटला सगळं ऍडमिटेड आहे, खतम काम, ऍडज्युडिकेशन झालं. आमच्यामुळे नाही त्यांच्याचमुळे झालं, तेच दोघं जण इथे आले तेच मान्य करायला तयार आहे. पण जर इथे कुठल्याही प्रकारे डिफेंडंटला मान्य नाही आहे, तर मग काय करा? इश्यू फ्रेम करा, तर मग इश्यू साठी पुढे जातील. क्लिअर? हे दोन अशा पद्धतीत आहे. मग त्यानंतर काय होईल? इश्यूज फ्रेम होईल आणि इश्यूज फ्रेम झाल्यानंतर एव्हिडन्सेस होईल कोर्टमध्ये. एव्हिडन्स, ठीक आहे, एव्हिडन्सेस येईल आणि एव्हिडन्सेस मध्ये प्लेंटिफचे काही विटनेसेस येतील, त्यांना एक्झामाइन केलं जाईल. त्याच्यामध्ये क्रॉस एक्झामिनेशन होतील, चीफ एक्झामिनेशन होतील, डिफेंडंटचे विटनेसेस येतील, क्रॉस एक्झामिनेशन होईल, चीफ एक्झामिनेशन होईल. ह्या सगळ्या गोष्टी चालत राहील. हे सगळं झालं. डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस पाहण्यात येईल, कंपाऊंडिंग, इम्पाऊंडिंग, रिटर्न ऑफ द डॉक्युमेंट, आर्टिकल प्रोड्यूस करा, कमिशन्स लावले जातील. वॉट एव्हर जे काही कोर्टाची प्रोसेस आहे ती आता कम्प्लीट झालेली आहे आफ्टर द इश्यू फ्रेमिंग. अँड देन कोर्ट रिझन्स देईल, रिझन्स. क्लिअर? आणि रिझन्स देऊन सांगेल कॉन्क्लुजन. रिझन्स देऊन कॉन्क्लुजन देईल आणि सांगेल की मी या निर्णयावर पोहोचलोय की प्लेंटिफनी आपली केस प्रूफ केली का? प्रूफ केली तर ठीक आहे, नाही केली तर डिफेंडंटनी आपली केस प्रूव्ह केली. अशा पद्धतीने जर प्रूव्ह केली, प्लेंटिफ जिंकला, तर इट्स कॉल्ड इन अ सिव्हिल केसेस द सूट डिक्रीड.
हे आता प्रॅक्टिकल नॉलेज झालंय सगळं. सूट डिक्रीड, आणि जर सूट प्लेंटिफ प्रूव्ह नाही करू शकला कोर्ट समोर तर काय, सूट डिसमिस. थर्ड थिंग काय आहे, जर इथे प्लेंटिफ पार्टली प्रूव्ह करू शकला केस, पार्टली नाही प्रूव्ह करू शकला तर, म्हणजे 50% 50,000चं तर ठीक आहे, पण विथ इंटरेस्ट नाही प्रूव्ह करू शकला तर पार्टली डिक्रीड और पार्टली डिसमिस, अशा प्रकारे इथे कन्सेप्ट आपल्याकडे येतात. अशा प्रकारे जजमेंट निघतं. आता अगेन आपण इश्यूज वर जाऊया. दॅट इश्यू, सिव्हिल प्रोसिजर कोड नुसार आपल्याकडे 2 प्रकारचे इश्यूज असतात. फॅक्ट्स इन इश्यू, फॅक्ट्स इन इश्यू, इश्यूज अँड इश्यूज ऑफ फॅक्ट आपण म्हणतो त्याला, किंवा इश्यूज ऑफ लॉ, किंवा लॉ इश्यूज म्हणतो आपण त्याला, इश्यूज ऑफ लॉ. ह्या 2 कन्सेप्ट. फॅक्ट्स इन इश्यू म्हणजे प्लेंटिफनी प्लेंट मध्ये काय काय अलिगेशन्स लावले ते फॅक्ट्स सगळे, याच्यावर विचार करायचा आहे. डिफेंडंटनी WS मध्ये काय फॅक्ट्स किंवा डिनाईड केलेलं आहे किंवा ऍडमिट केलेलं आहे त्या गोष्टी, इट्स कॉल्ड WS आणि प्लेंटिफ, या दोघांचे फॅक्ट्स. एव्हिडन्सेस वरून काय समक्ष येत आहे, विटनेस वरून काय समक्ष तुमच्या समोर येतं, इट्स ऑल वी कॉल्ड फॅक्ट्स. की स्टोरी आणि सत्य तथ्य जे की पार्टीज तुमच्या समोर आणत आहेत. बघ, इश्यूज ऑफ लॉ म्हणजे काय, ते इश्यूज ऑफ लॉ म्हणजे की वेदर, सगळ्यात आधी पाहिलं जाईल की सपोज जर डिफेंडंट म्हणत असेल की दी सूट इज नॉट फ्रेम्ड और फाइल्ड विद इन द ज्युरिसडिक्शन, ऑब्जेक्शन घेईल डिफेंडंट, प्लेंटिफनी सूट दाखल केल्या की सर हे सूट ज्युरिसडिक्शन मध्येच नाही. आता ज्युरिसडिक्शन यांच्या केसशी रिलेटेडचा संबंध नाही, किंवा ज्युरिसडिक्शन यांच्या दोघांमधला वादच नाहीये. ज्युरिसडिक्शन हे कायद्याचा मुद्दा आहे, लॉ मध्ये अंतर्गत येतं. तर मग ज्युरिसडिक्शन वर जर वाद, इथे पहिला इश्यू ज्युरिसडिक्शन वरच फ्रेम होईल की वेदर द सूट इज विद इन द ज्युरिसडिक्शन और नाही. WS फ्रेम करताना इथे पहिलं ऑब्जेक्शन घेतलं जातं डिफेंडंट कडून, की कुठल्याही प्रकारे कोर्टाला म्हटलं जातं की हा सूट तुम्ही फ्रेम तर करून घेतला, पण माझं ऑब्जेक्शन आहे ज्युरिसडिक्शन मध्ये नाही. मग तिकडून प्लेंटिफ येतो आणि प्लेंट मध्ये म्हणतो की ज्युरिसडिक्शन मध्ये आहे. आता इथे दोघांमध्ये झाला डिस्प्यूट निर्माण. कशा संदर्भात डिस्प्यूट, ज्युरिसडिक्शनच्या. ज्युरिसडिक्शन हा त्यांच्या वादाचा मुद्दा नाहीये, किंवा त्यांचा फॅक्ट केस ऑफ फॅक्ट नाहीये, केसचा फॅक्ट नाहीये, किंवा त्याच्यावरून हे दोघं जण इथे आलेले नाही, ते आले पैशाच्या वादावरून. पण समक्ष आला एक मुद्दा असा की डिफेंडंट इथे ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणतो की ज्युरिसडिक्शन मध्ये सूट येत नाही. आणि ज्युरिसडिक्शन हे कायद्यात राहून बघायचं असतं. कायदा याला म्हणतो की जिथे ज्युरिसडिक्शन आहे तिथेच सूट इन्स्टिट्यूट करायचा असतो. या सिच्युएशन मध्ये काय होतं की कुठल्याही प्रकारे जर ज्युरिसडिक्शन जर येत नसेल तर इट्स इश्यूज ऑफ लॉ याला म्हटलं जाईल, आणि या इश्यूला सर्वात आधी सॉल्व्ह केलं जाईल. हा इश्यू सॉल्व्ह झाल्याशिवाय जे मेन इश्यू आहे पैशाचे वगैरे ते तिथपर्यंत कोर्ट जाणारच नाही. इट्स कॉल्ड प्रायमरी इश्यू आपण म्हणतो याला, अजून एका शब्दामध्ये इट्स अ प्रायमरी इश्यू. फर्स्ट सॉल्व्ह इट, अदरवाईज केसकडे तुम्ही जाऊ शकत नाही. अगेन जर इथे डिफेंडंट म्हणत असेल की सूट इज नॉट विद इन द लिमिटेशन, लिमिटेशन इज ऑल्सो कम्स अंडर द इश्यूज ऑफ लॉ, इट्स अ प्रायमरी इश्यू. अशा प्रकारे मी थोडक्यात तुम्हाला माहिती दिली. हे थोडक्यात म्हणते मी तुम्हाला, कारण हा जो पॉइंट आहे इश्यूज, हा खूप साऱ्या आर्ग्युमेंट्स आणि 2-3 घंटे बोलण्यासारखा विषय आहे. जेव्हा आपण ड्राफ्टिंगचे क्लासेस घेतो तेव्हा या इश्यूज कसे सेटल करायचे किंवा याच्याबद्दल काय इथे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीत बघावे लागतात, की नेमके इश्यूज क्रिमिनल मध्ये काय असतात, की नेमके सिव्हिल मध्ये काय असतात, किंवा आपण याला असंही म्हणू शकतो की इश्यूज किती प्रकारचे असतात. मग ते स्पेसिफिक रिलीफच्या याच्यामध्ये मुद्द्यामध्ये वेगळ्या प्रकारचे इश्यूज असतात, ते त्याच प्रकारे इश्यूज फ्रेम केल्या जातात. किंवा मग प्रायमरी इश्यू काय, सेकंडरी इश्यूज काय, किंवा फायनल इश्यूज काय, किंवा आपण म्हणू शकतो की पार्टनरशिप मध्ये काही मुद्दे असतात की ते इश्यू त्या सूटमध्ये आलेच पाहिजे. ऍट दी एंड कोणता इश्यू फ्रेम करायचा, ही खूप मोठा कन्सेप्ट आहे. ठीक आहे की नाही, त्याला आपण नंतर बघणार आहोत. ठीक आहे, म्हणजे जेव्हा आपण ड्राफ्टिंगचे कोर्सेस वगैरे घेऊ तेव्हा आपण बघूया. सेटलमेंट ऑफ इश्यू अँड डिटर्मिनेशन ऑफ सूट ऑन इश्यू ऑफ लॉ ऑर ऑन इश्यू ऑफ अग्रीड अपॉन. अग्रीड अपॉन मीन्स फॅक्ट्स. इथे सेटलमेंट करायची आहे इश्यूची, आणि मग नंतर त्यांना फ्रेम करून जजमेंट सॉल्व्ह करायचं आहे. फ्रेमिंग ऑफ इश्यू, आता सेटलमेंट मध्ये सगळ्यात आधी एक दिलाय की फ्रेमिंग ऑफ इश्यू काय आहे. Issues arisen when a material proposition of a fact or law is affirmed by the one party and denied by the other. Affirmed by the one party याचा अर्थच हा आहे. What happened with the PDF?
अफर्म बाय दी वन पार्टी याचा अर्थ एवढा आहे किंवा याचा अर्थ एकच आहे, काय की इथे कुठल्याही प्रकारे एक प्लेंटिव्ह जो असतो, प्लेंटिव्ह जो आहे तुमचा, हा काय करतो इथे, ओके, मध्ये जो प्लेंटिव्ह आहे तुमचा, हा काय करणार आहे इथे तुम्हाला काही अफर्मेशन देणार आहे. अफर्मेशन मी शब्देवर तो सांगणार आहे, औपचारिक पद्धतीमध्ये. इथे का नाही दिलं मेन्शन वगैरे असे शब्द का नाही दिले कायद्यांमध्ये, कारण की त्याची तेवढी व्हॅल्यू आहे. अफर्मेशन मी शब्देवर तो सांगतोय काय, मटेरियल प्रपोजिशन देतोय कोण, प्लेंटिव्ह. फॅक्ट सांगतोय कशाचे, लॉचे आणि फॅक्ट दोन्ही गोष्टी, की इथे यांनी माझे एवढे पैसे घेतले, असं बुडवलं तसं बुडवलं, व्हॉटेवर जे काही मुद्दे असतात सूटचे ते. वन पार्टी अँड डिनाइड बाय दी अदर, आणि डिफेंडंट इथे डिनाइड करतो तरच इश्यूज अराईज होतात, नाहीतर ऍडमिटेड फॅक्ट असेल तर इश्यू अराईज होईल का नाही. तुम्ही म्हटलं मॅडम तुम्ही असं असं केलं, मी म्हणते हो, तो वादच नाही झाला नाही इथे, पण मी जर नाही म्हणत असेल तर वाद निर्माण होईल. अशा प्रकारचे मटेरियल प्रपोजिशन ऑफ फॅक्ट्स अँड लॉ जर इथे अराईज होत असेल का, कारण की एक पार्टी अफर्म करते, असर्टेशन अलिगेशन करते आणि द सेकंड पार्टी डिनाइड करते, तेव्हाच इश्यूज फ्रेम करण्याची गरज पडेल, अदरवाईज पडणार नाही, असं ऑर्डर 14 रूल 1चं म्हणणं आहे. Material propositions are those proposition of law or fact which a plaintiff must allege in order to show a right to sue or a defendant must allege in order to constitute his defense. Material proposition हा जो शब्द इथे दिलाय, तर नेमकं मटेरियल प्रोपोजिशन म्हणजे काय. मटेरियल प्रोपोजिशन्स म्हणजे असे वाक्य किंवा असे तुमचे पॅरेग्राफ्स किंवा असे शब्द ज्याला आपण म्हणू शकतो की प्लेंटिफनी त्याला अलेगेशन, आरोपाच्या स्वरूपात वापरले आहे. इन ऑर्डर टू शो अ राईट टू सू, आणि तो इन ऑर्डर टू शो म्हणजे अशा लिंकद्वारे तो जातो इथे प्लेंटिफ की मला सूट इन्स्टिट्यूट करण्याचा हे जे मी फॅक्ट्स कोर्टासमोर मांडतोय, ही स्टोरी कोर्टासमोर जी मी मांडतोय, हे प्रपोजिशन कोर्टासमोर जे मांडतोय मी, फॅक्टचे असो किंवा लॉचे, हे सगळे प्रपोजिशन किंवा ही जी स्टोरी मला अधिकार देत आहे तुमच्यावर सूट इन्स्टिट्यूट करण्याचा, म्हणून मी या स्टोरीला आरोपांच्या स्वरूपात, अलेगेशनच्या स्वरूपात तुमच्या समोर मांडतो. क्लिअर? लक्षात येतंय सगळ्यांना? काही प्रश्न असेल तर सांगा. कोणी आहे का परत आता जॉईन करून घ्यायचं? नाही ना? ठीक आहे, गुड. चलो आगे चलेंगे. ओके, सो अशा प्रकारे हे अलिगेशन्स केलेले जे आहेत, तर तुम्हाला राईट टू सू आहे म्हणून तुम्ही हे अलिगेशन्स करताय, आणि ती स्टोरी जी आहे तुमच्यासोबत जे घडलं आहे त्यातून तुम्हाला हा राईट मिळतो की डिफेंडंट वर तुम्ही इथे अलिगेशन्स लावत आहात, आणि डिफेंडंट मस्ट अलेज इन ऑर्डर टू कॉन्स्टिट्यूट हिज डिफेन्स, आणि तिथे डिफेंडंट डिफेन्स घेतो आहे. नाउ each material proposition affirmed by one party and denied by the other shall form the subject of distinct issue. Each material proposition affirmed by one party and denied by the other party, प्रत्येक मटेरियल प्रोपोजिशन जे तुम्ही तिथे अलिगेशनच्या स्वरूपात दिलेलं आहे, तर इथे एका पार्टीने डिनाइड करावं आणि दुसऱ्या पार्टीने इथे अलेज करावं, अफर्म करावं, तरच इथे त्याला शॅल फॉर्म द डिस्टिंक्ट इश्यू मध्ये त्याला केलं जाईल, तरच ते इथे म्हटलं जाईल की यस हे इश्यू मध्ये आहे, वादाचे मुद्दे. डिस्टिंक्ट म्हणजे आपण पाहिलं प्लेंट मध्ये की पॅरावाईज सगळं तुम्हाला लिहायचं. नाउ कम टू द नेक्स्ट, इश्यूज ऑफ टू काइंड्स. इश्यूज आर ऑफ टू काइंड्स, इश्यूज ऑफ फॅक्ट अँड इश्यूज ऑफ लॉ. मी जसं आता तुम्हाला एक्सप्लेन केलं की इश्यूज ऑफ फॅक्ट म्हणजे काय, की नेमकं काय घडलं, किती पैसे घेतले, का घेतले, काय काम होतं, जर पैशाचं मॅटर असेल तर एक उदाहरण सांगते, असे अनेक वेगवेगळे मॅटर्स असू शकतात, बरोबर आहे की नाही. मग इश्यूज ऑफ फॅक्ट, इश्यूज ऑफ लॉ. तर इश्यूज ऑफ फॅक्ट म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं की स्टोरी काय, नेमकं काय घडलं तुमच्यामध्ये, हे जे वादाचे मुद्दे अरेंज झाले ते नेमकं काय घडलं, स्टोरी काय आहे, तुमचे आरोप काय आहे, हे झालं इश्यूज ऑफ फॅक्ट, की तथ्य काय तुमच्या केसचे. आणि इश्यूज ऑफ लॉ मीन्स ज्युरिस्डिक्शन, लिमिटेशन्स, अशा अनेक गोष्टी येतात त्याच्यामध्ये. मग नॉट एबलनेस जे मायनर आहे का, हे आहे का, हे सगळे जे कायद्याबद्दलचे जे
कायद्यामध्ये सांगितलेले आहेत ते सगळे इश्यूज ऑफ लॉ आहे. वेदर ही इज मायनर ऑर नॉट, वेदर सूट इज इन ज्युरिस्डिक्शन ऑर नॉट, अशा प्रकारे. वी कॉल ऑल्सो इट्स अ प्रायमरी इश्यू. आपण याला प्रायमरी इश्यू पण म्हणू शकतो. At the first hearing of the suit, the court shall, after reading the plaint, आता मी तुम्हाला जी स्टोरी सांगितली होती लिहून त्याच्यामध्ये हेच आहे सगळं. फर्स्ट हेअरिंग वर सूट प्लेंट रीड करणार आहे अँड रिटर्न स्टेटमेंट रीड करणार, म्हणजे प्लेंट प्लस रिटर्न स्टेटमेंटला मेन्शन करणार, दोघांनाही वाचणार आणि नंतर ठरवणार की यांच्यामध्ये खरंच वादमुद्दे अराईज होत आहे का. इफ एनी आफ्टर एक्झामिनेशन अंडर रूल 2 ऑफ ऑर्डर एक्स, ऑर्डर 10 च्या एक्झामिनेशन घेण्यात येईल 2 मध्ये, जर तुम्ही तिकडे मेडिएशन साठी किंवा एडीआर अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट ह्याच्यामध्ये गेलात तर ठीक आहे, एडीआर मध्ये वगैरे की कॉम्प्रोमाइज होत असेल तर ठीक आहे बाबा, नाही तर परत वापस या. तुम्हाला हेही फॉलो करावं लागणार इश्यू सेटल किंवा इश्यू फ्रेम करण्याच्या आधी. अँड आफ्टर हिअरिंग द पार्टीज ऑर देअर प्लीडर्स, आणि तुमच्या पार्टीज प्लीडरला ऐकून पण घेणार, आणि असर्टन अपॉन व्हॉट मटेरियल प्रपोजिशन ऑफ फॅक्ट और व्हॉट लॉ पार्टीज आर ॲट व्हेरियन्स, आणि असर्टन करणार, मी जसं सांगितलं ना एक एक इश्यू फ्रेम करणार, आता असर्टन करणार की पार्टीजचं नेमकं डिफर कुठे होत आहे किंवा नेमकं यांचं वाद कुठे अराईज झालेला आहे. असर्टन करणं कोर्टाचं काम आहे की व्हेरियन्स कुठे आहे, या दोघांमध्ये मतभेद कुठे आले आहेत किंवा या दोघांमध्ये वाद कुठे झालाय. प्लेंटिफ म्हणतो 50,000 रुपये दिले टू इंटरेस्ट प्रमाणे, डिफेंडंट म्हणतो मी रिटर्न केले, हा वाद निर्माण झालाय. मग प्लेंटिफनी प्रूव्ह केलं का, डिफेंडंटनी प्रूव्ह केलं का, वेदर द प्लेंटिफ प्रूव्ह दॅट, वेदर द डिफेंडंट प्रूव्ह दॅट, अशा प्रकारे ते प्रॅक्टिकली इश्यूज फ्रेम करणार. And shall thereupon proceed to frame and record the issues on which the right decision of the case appears to depend. त्या इश्यूवरच पूर्ण केस डिपेंड केली जाईल आणि त्यातनच आपण राईट डिसिजन करू शकतो. इश्यू जर प्रॉपरली फ्रेम नाही झाले किंवा इश्यूज एखादा सुटला किंवा इश्यूज वर काहीही अलिगेशन्स असेल तर इथे तुम्ही रेफरन्स, जर इश्यू ऑफ लॉ वर असेल तर रेफरन्स दाखल करू शकता हायर कोर्टमध्ये, नाही तर मग रिव्ह्यू किंवा रिव्हिजन्स किंवा अपील करू शकता. जर खालच्या कोर्टाने इथे प्रॉपरली काम नाही केलं, प्रॉपरली असर्टन नाही केलं मटेरियल प्रपोजिशनला. मी खूप प्रॅक्टिकली तुम्हाला हे सांगता आहे, तरी काहीही डिफिकल्टीज असेल तर विचारा, कारण हे खूप महत्वाचं आहे. याच्याशिवाय तुम्ही चांगलं जज किंवा चांगलं काही बनवू शकत नाही. नथिंग इन दिस रूल रिक्वायर द कोर्ट टू फ्रेम अँड रेकॉर्ड इश्यूज वेअर द डिफेंडंट ऍट द फर्स्ट हिअरिंग ऑफ द सूट मेक्स नो डिफेन्स. तिथे डिफेन्सच नाही, जर रिक्वायर्ड कोर्टाला रिक्वायरच नाहीये फ्रेम करणे का. नो डिफेन्स मीन्स काय, जर डिफेंडंटनी ऍडमिट केलं तर नीड नॉट टू बी फ्रेम, काही गरज नाही, जा घरी आपल्या. ओके, सो दिस इज द फ्रेमिंग ऑफ इश्यू आपण याला म्हणतो. कोर्ट टू प्रोनाउन्स अ जजमेंट ऑन ऑल इश्यूज. आता मी जसं सांगितलं की ऑल इश्यू फ्रेम होतील नंतर जजमेंट होईल, तर इथे बघूया. Notwithstanding that a case may be disposed of on preliminary issue, the court shall, subject to the provision of subrule 2, pronounce a judgment on all issues. Notwithstanding that the case may be disposed of on a preliminary issue. Preliminary issue म्हणजे मी तुम्हाला सांगितलंय jurisdiction, limitation. जर इथे jurisdiction मध्येच येत नसेल, limitations मध्ये येत नसेल तर पुढे प्रोसीड करायची गरज आहे का, नाही. ओके, आणि बाकीचे जे आहेत जर इथे ऍडमिट झाले किंवा इश्यू दिसत नसेल तर प्रोनाउन्स द जजमेंट ऑन ऑल इश्यू करेल. आता याच्यामध्ये सेकंड मध्ये काय म्हटलंय बघा, वेअर इश्यूज बोथ ऑफ लॉ अँड फॅक्ट्स अराइज इन अ सेम सूट. हे बघा, प्रिलिमिनरी इश्यू अँड फायनल जे इश्यूज आहे दॅट इज फॅक्ट्स इश्यू, हे प्रत्येक केसमध्ये अराइज होत नाही. असं नाही आहे की प्रत्येक केसमध्ये ज्युरिस्डिक्शनवर डिपेंडंट ऑब्जेक्शन घेईलच, प्रत्येक केसमध्ये लिमिटेशनवर ऑब्जेक्शन घेईलच. एखादी केस असू शकते की तिथे प्रिलिमिनरी इश्यू म्हणजे इश्यूज ऑफ ज्युरिस्डिक्शन आणि इश्यूज ऑफ द लिमिटेशन अराइज झालाय, होऊ शकतं, कंपल्सरी नाही आहे. पण अशा सेम सूट मध्ये जर इश्यूज ऑफ लॉ आणि इश्यूज ऑफ फॅक्ट दोन्ही अराइज झाले तर नेमकं पहिले कोणता फ्रेम करायचा, तर हे दिले. अँड दॅट द कोर्ट इज ऑफ ओपिनियन दॅट द केस ऑर
any part thereof may be disposed of on an issue of law only. It may try that issue first if its issue related to the jurisdiction of the court. A bar to the suit created by any law for the time being in force. कोणत्याही कायद्याने तशा प्रकारच्या सूटला बार केलाय म्हणजे लिमिटेशन्स लॉ असेल, स्पेसिफिक रिलीफ असेल, कोणताही असू द्या. बरोबर आहे की नाही, की या कायद्याने बार केलं. लिमिटेशन ऍक्ट म्हणतो की आम्ही बार करतो, तुम्ही 10-12 वर्षानंतर इमोबल प्रॉपर्टीच्या याच्यावर सूट नाही इन्स्टिट्यूट करू शकत. दॅट लिमिटेशन्स, दॅट सूट इज बार्ड बाय द लिमिटेशन. मग तो बार्ड झालाय की नाही लिमिटेशननी किंवा त्या ज्युरिस्डिक्शन मध्ये येते की नाही, हा पहिला मुद्दा तुम्हाला सॉल्व्ह करावा लागेल, तरच तुम्ही समोरच्या फॅक्टच्या इश्यूकडे जाऊ शकता. हे प्रत्येक सूटमध्ये असं होत नाही, एखाद्या सूटमध्ये असं होतं. अँड फॉर द पर्पज मे इफ it thinks fit postpone the settlement of the other issues until after that issues has been determined and may deal with the suit in accordance with the decision of the on the issue. आणि हे पोस्टपोनमेंट करण्यात येईल जोपर्यंत हे इश्यू आधी सेटल होणार नाही, अदर इश्यूज अंटिल आफ्टर द इश्यूज हॅज बीन डिटरमाइंड. पहिले ज्युरिस्डिक्शनचा आणि लिमिटेशनचा असेल तर त्यापैकी कोणतेही इथे असेल तर प्रिलिमिनरी आणि लॉचा जो इश्यू आहे तो पहिले सेटल करण्यात येईल, तोपर्यंत तुमच्या फॅक्टच्या इश्यूला तसंच ठेवण्यात येईल. पहिले हे तर बघूया की ज्युरिस्डिक्शन मध्ये येतं की नाही. सपोज अकॉर्डिंग टू द सेक्शन 17, 18, 19 काय सांगितलं इथे, दॅट द सर्टन प्रॉपर्टीज कम्स अंडर द डिफरंट ज्युरिस्डिक्शन. नाउ दिस इज द टिपिकली issues of law with the jurisdiction. Now first discuss the jurisdiction in a court. Then jurisdiction discuss होईल आणि then तुमच्या मेन मुद्द्यावर पैसे घेतले किती घेतले नाही घेतले पार्टीच्या याच्यावर जाईल. बरोबर, हे सगळं इथे दिलंय. त्यानंतर सेकंड आहे तुमचा दॅट इज रूल 4. ओके, मटेरियल फ्रॉम्स विच इश्यूज मे बी फ्रेम. ओके, आता असे कोणते मुद्दे आणि मटेरियल आहे की त्याच्यामधून इश्यूज फ्रेम केले जातात, जसं मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी पेजवर, आपण बोर्डवर बघितलं. द कोर्ट मे फ्रेम द इश्यूज फ्रॉम ऑल ऑर एनी ऑफ द फॉलोइंग मटेरियल्स. allegations made on oath by the parties. दोघांनी एकमेकांवर काय आरोप लावले, एक म्हणतो पैसे घेतले, एक म्हणतो पैसे नाही घेतलं. व्हॉट एव्हर allegations made by the party each other, त्यांच्यावर पहिले इश्यूज फ्रेम होईल तुमचे. बाय एनी पर्सन प्रेझेंट ऑन देअर बिहाफ, किंवा त्यांच्या बिहाफवर दुसरे कोणी प्रेझेंट असेल तर त्यांच्या म्हणण्यानुसार. ऑर मेड बाय द प्लीडर ऑफ सच पार्टीज, किंवा प्लीडर समोर येऊन एखादे मुद्दे मांडतोय तर त्याच्यावरही इश्यू फ्रेम केले जाते. Allegations made in the pleading or in answers to the interrogatories delivered in the suit. आपण इंट्रॉगेटरीज ऑलरेडी पाहिलं आहे. प्लेंट किंवा WS थ्रू नाही, तुम्ही इंट्रॉगेटरीज मध्ये सुद्धा काही अलिगेशन्स लावले असेल ते इंट्रॉगेटरीज ज्या रिटर्न मध्ये दिल्या. इंट्रॉगेटरीज नॉट other than it's just typically means we can say that it's a written arguments or written cross examination and chief examination असं म्हणू शकतो. इन आन्सर और क्वेश्चन फॉर्म, तर त्या इंट्रॉगेटरीवर ही इश्यूज फ्रेम होईल. हे प्रश्न येऊन गेलाय JMFC वर की इंट्रॉगेटरीज वर इश्यू फ्रेम होतात का, तर यस होतो, इंट्रॉगेटरीज वर ही इश्यूज फ्रेम होतात. कंटेंट्स ऑफ द डॉक्युमेंट प्रोड्युस्ड बाय द आयदर पार्टी. कंटेंट्स ऑफ द डॉक्युमेंट जर अलिगेशन मध्ये असेल की हे डॉक्युमेंट खरा आहे की खोटा आहे, तर त्याच्यावरही इश्यू फ्रेम होतील. म्हणजे ऑल दिस थिंग विच इज इन अ डिस्प्यूट बिटवीन द पार्टीज, त्या ऍडमिटेड नाही आहेत, डिस्प्युटेडच आहेत, तर त्याच्यावर इश्यूज फ्रेम होतील. म्हणजे एकंदरीत लॉवर इश्यू फ्रेम होतील. आणि थर्ड थिंग आहे की अलिगेशन विच इज मेड बाय द पार्टी किंवा इंट्रॉगेटरीज किंवा डॉक्युमेंट मधल्या कंटेंट वर ही इश्यू फ्रेम होतात. हे 3 मुद्दे तुम्हाला प्रॉपरली लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढे येऊया. कोर्ट मे एक्झामाइन विटनेसेस और डॉक्युमेंट बिफोर अ फ्रेमिंग ऑफ इश्यूज. ओके, जर कोर्टाला वाटलं, कधी कधी करत पण नाही, कधी कधी करतं पण, कोर्ट मे म्हटलंय, शल नाही म्हटलंय. प्रोसिजर कंपल्सरी नाही आहे की इश्यू फ्रेम करायच्या आधी ऑल विटनेसेस तुम्हाला घ्यावंच लागतील. कधी कधी होतं की इश्यूज फ्रेम करण्याच्या आधी घेतात विटनेस, गरज पडली तर क्लिअर नाही होत आहे कोर्टाला की नेमकं कोण कोणावर काय अलिगेशन्स करतायत, तर कोर्ट एक्झामिन करू शकतो विटनेसेसला, किंवा म्हणू शकतो की आधी इश्यूज फ्रेम करून घेऊया, इश्यूज सरळ सरळ आहे, एवढे काही क्रिटिकल नाही आहेत, तर नंतरही एक्झामिन करू शकता. So where the court is of opinion that the issues cannot be correctly framed without the examination of some person not before the court or without the inspections of some document not produced in the suit. तर इथे कोर्टाचं ओपिनियन आहे की इश्यूज कॅन नॉट बी करेक्टली फ्रेम. इश्यू करेक्टली फ्रेम होऊ शकत नाही जोपर्यंत आपण कोणत्याही डॉक्युमेंटला
चेक करू शकत नाही किंवा इन्स्पेक्ट करू शकत नाही किंवा एखाद्या विटनेसला एक्झामाइन करू शकत नाही, तर कोर्ट इथे त्यांना समन्स पाठवून बोलवेन आणि एक्झामाइन करेल आणि नंतर इश्यू फ्रेम करेल. तोपर्यंत ऍडजॉर्न करेल फ्रेमिंगची डेट नॉट लेटर दॅन 7 days. पण आज जर कोर्टाला वाटलं की नाही, पहिले विटनेसेस आणि डॉक्युमेंट चेक करावे, तर कोर्टाला लगेच समन्स पाठवावा आणि समन्स पाठवून त्यांना चेक करावं आणि तिथून चेक केल्याच्या तिथून 7 दिवसाच्या आत फ्रेमिंग ऑफ इश्यूची डेट देणं गरजेचं असतं. अँड मे सब्जेक्ट टू एनी लॉ ऑफ द थिंग whatever and compel the attendance of any persons or productions of a document by the person in whose possession or power by this. कोणत्याही पर्सनला कंपेल करू शकतं कोर्ट, कंपल्सरी करू शकतं कशाचं, अटेंडन्स त्यांचं, की तुमच्याकडे जे डॉक्युमेंट आहे ते घेऊन या किंवा विटनेसेस म्हणून तुम्ही कोर्टात या, तुमची गरज आहे, आम्हाला करेक्टली इश्यूज फ्रेम होऊ शकत नाही तुम्हाला एक्झामाइन केल्याशिवाय. दिस इज द प्रोसिजर. नाव कम टू द नेक्स्ट, दॅट इज पॉवर टू अमेंड अँड स्ट्राईक आउट इश्यू. कोर्टाने काही इश्यू फ्रेम केले, सपोज कोर्टाने काही 4 इश्यू फ्रेम केले. उद्या चालून कोर्टाने एक विटनेस चेक केला किंवा काही डॉक्युमेंट किंवा एव्हिडन्सेस कोर्टासमोर आले आणि कोर्टाला कळलं की नाही, कुठे ना कुठे इथे काहीतरी असा पॉइंट दिसतोय की तिथे आपल्याला इश्यूला दुरुस्ती करावी लागणार आहे, अमेंड करावं लागणार, कुठे ना कुठे चुकले. लाईक सपोज कोर्टाला वाटलं की नाही, इथे 2% इंटरेस्टने आपण इश्यूज फ्रेम केला होता, 50,000चा इथे 4% करायला पाहिजे किंवा कमी करायला पाहिजे किंवा विदाऊट इंटरेस्ट करायला पाहिजे. हे कोर्टाला नंतर लक्षात आलं, कधी, जेव्हा विटनेसेस चेक केले किंवा काही एव्हिडन्सेस कोर्टाला तेव्हा नाही मिळाले होते, आता मिळाले, तर कोर्ट कॅन डू सो किंवा स्ट्राईक आउट किंवा ऍडही करू शकतं. कोर्टाला वाटलं की नाही, काही गोष्टी आहेत की ते हा इश्यू कामाचाच नाही आहे, हा इश्यू खोटारडा होता, अलिगेशन्स लावले ते आता सत्य उघडकीस आलाय, तर आपण या इश्यूला काढून टाकूया, हा वाद मुद्दा नाही होऊ शकत तिथे, त्याला काढून टाकू, ते स्ट्राईक आउटही करू शकतं. So court may at any time before passing a decree amend the issues, frame additional issues. Amend करू शकतं, दुरुस्ती करू शकतं, काही ऍडिशनल अजून एखादा इश्यू एक्स्ट्रा फ्रेम करू शकतं किंवा त्याच्यामध्ये ऍडिशनल इश्यूला नेसेसरी डिटर्मिनेशन्स करून कॉन्ट्रोवर्सी मिडवे येतात नाही येतात ते बघू शकतं. And the court may also at any time before passing a decree strike out any issues that appear to it to the wrongly framed or introduced. Wrongly कोर्टाकडनं फ्रेम झाला आहे किंवा पार्टीकडनं इंट्रोड्यूस झाला होता, अशा बाबतीत कोर्टाला तिन्ही बाबतीत राईट आहे. कोर्ट कॅन अमेंड द इश्यूज, कोर्ट मे स्ट्राईक आउट द इश्यूज अँड कोर्ट मे ऍड सम इम्पॉर्टंट इश्यूज or frame it the same. So court may do that. Now come to the rule 6 of this order, that questions of a fact or law may be agreement be stated in form of issues. Question of fact or law may be agreement be stated in form issues. जो क्वेश्चन ऑफ लॉ चा इश्यू होता आणि क्वेश्चन ऑफ फॅक्ट चा इश्यू होता, मे बाय लॉ अग्रीमेंट असेल तर ओके, तर बघूया काय आहे. वेअर द पार्टीज टू ए सूट आर अग्रीड टू द क्वेश्चन ऑफ फॅक्ट और लॉ टू बी डिसाइडेड बिटवीन देम, they may state the same in the form of an issue and enter into the agreement in writing that upon the finding of the court in the affirmative or to the negative of such issue. काही गोष्टी अशा असतात की तिथे तुम्ही एक अग्रीमेंट केलेला आहे किंवा तुम्ही एका पर्टिक्युलरली, आपल्याकडे याच्यासाठी स्पेशल एक हे पण आहे, ऑर्डर पण आहे, वी कॅन से दॅट की आमचं अग्रीमेंटच इन रायटिंग जे आहे ते इश्यू मध्ये आहे, त्याचं जे फाइंडिंग आहे आम्ही तुमच्याकडे ओपिनियन साठी आलो. अफर्मेटिव्ह किंवा निगेटिव्ह पण असू शकतं. आमचं जे अग्रीमेंट आहे, लॉ मे बी अग्रीमेंट, मे बाय अग्रीमेंट बी स्टेटेड इन फॉर्म ऑफ इश्यूज. एखादा अग्रीमेंटच इश्यू मध्ये आहे, त्या अग्रीमेंट मध्ये मग अ सम ऑफ मनी, पैशांची किंमत स्पेसिफाईड इन द अग्रीमेंट टू द सर्टन बाय द कोर्ट. तर मग ही पैशांची, याच्यामध्ये एक ऑर्डर आहे आपल्याकडे, ऑर्डर मला आय थिंक 36 असायला पाहिजे. ओके, 36 समथिंग, आय थिंक सेक्शन 90 ला हे करतं, कनेक्ट करतं. ठीक आहे का? कारण की इथे काही एक अशा केसेस असतात की कोर्टाकडे तो व्यक्ती ओपिनियन साठी जातो. ओके, ओपिनियन साठी. ठीक आहे, ओपिनियन मीन्स सपोज तुम्हाला वाद नाही करायचा आहे, बट ओपिनियन पाहिजे तुम्हाला कोर्टाचं की आम्ही एक अग्रीमेंट केलं आहे आणि ते अग्रीमेंट आमचं डिस्प्यूट नाही आहे आमच्यामध्ये,
बट आम्हाला कोर्टाचं ओपिनियन पाहिजे. इट्स वी कॉल द फ्रेंडली सूट आपण याला म्हणतो. तर मग त्या अग्रीमेंटमध्ये कोर्टाला रिक्वेस्ट केली जाते की तुम्ही सम फिक्स करा. सम फिक्स करा स्पेसिफाईड इन द अग्रीमेंट असर्टन बाय द कोर्ट. तर कोर्टाला असर्टन करून मागितलं जातं की आमच्यामध्ये अग्रीमेंट झालं होतं सर, पण आता आमच्यावर पैशांवरून थोडंसं मतभेद झाले, तर तुम्ही सम फिक्स करून द्या. तर तसेही प्रकारे इथे इश्यूज फ्रेम होऊ शकतात. इन अ सच मॅनर ॲज द कोर्ट मे डायरेक्ट. तर कोर्ट डायरेक्शन देऊ शकतं तुम्हाला. शॅल बी पेड बाय वन पार्टीज टू द अनदर ऑफ देम or that one of them declare entitled to some right subject to some liability. की कोण लायबल आहे तुमच्या अग्रीमेंट मध्ये आणि कोणाचा राईट आहे, कोणाला किती पैसे द्यायचे ते. ही ऑर्डर आपण नंतर बघणार आहोत. Some property specified in the agreement and in a disputes in a suit shall be delivered by one of the parties to the other of them and or as that other may direct. काय म्हटलं आहे की इथे some property specified in the agreement. काही अग्रीमेंट मध्ये आमच्या स्पेसिफाईड प्रॉपर्टी होती, 4-5 प्रॉपर्टी आहे, पण नेमकं आता आमच्या गैरसमज होता की कोणाला कोणती प्रॉपर्टी जाणार. तर आपण एक काम करूया, आपल्यामध्ये उगी वाद नको, कोर्टच डिसाईड करूया. आपण कोर्टाकडे एक ओपिनियन सूट इन्स्टिट्यूट करूया. त्याच्यामध्ये आपला डायरेक्टली तर वाद नाही आहे एकमेकाबद्दल, पण ओपिनियन मागूया कोर्टाला आणि कोर्ट ज्या डायरेक्शन देतील त्याप्रमाणे आपण काम करूया. असे ही सूट इन्स्टिट्यूट होतात. वी कॅन सेट द स्पेशल सूट आणि आपण याला फ्रेंडली सूट म्हणतो. तर मग ती प्रॉपर्टी कोणाकडनं कोणाकडे जाणार हेही कोर्ट आपल्याला सांगेल. One or more of the parties shall do or abstain from doing some particular act specified in the agreement and relating to the matter in dispute. कोणतेही abstain from some doing or do something आपण याला म्हणतो की to do or not to do. कोणत्या पार्टीने काय करायला पाहिजे आणि कोणत्या पार्टीने हे करायला नाही पाहिजे, असे जर मतभेद थोडेफार निर्माण झाले असेल आणि तुम्हाला वाद करून घ्यायचा नसेल, सूट तुम्हाला प्लेंट डिफेंडंट किंवा प्लेंटिफ अशा थ्रू जायचं नसेल, तर यू कॅन फाईल द फ्रेंडली सूट बिफोर द कोर्ट अँड कोर्ट गिव्स यू अ डायरेक्शन्स टुवर्ड दॅट पर्टिक्युलर डिस्प्यूट्स. आणि तुम्हाला सांगेल की कोणी काय करायला पाहिजे किंवा कोणी काय नाही करायला पाहिजे. हे जे रूल्स दिलाय, हा रूल 6 जो आहे ते सेक्शन 91 ची डील करतो. 90s आय थिंक. बघूया ती ऑर्डर आहे, आय थिंक 36 ऑर्डर आहे. Now 7 मध्ये court if satisfied that agreement was executed in a good faith may pronounce a judgment. Suppose हे agreement good faith मध्ये झालं असेल एखादा, तर definitely pronounce a judgment करून टाकेल court. Where the court is satisfied that after making such inquiry as deems proper that the agreement was duly executed by the party, that they have substantial interest in the decision of the questions as aforesaid and that same is fit to be tried and decided. तर अशा प्रकारे काहीही अग्रीमेंट आली असेल तुमच्याकडे, तर कोर्ट प्रोनाउन्स करेल तुमचं जजमेंट आणि तुम्हाला डायरेक्शन देऊन टाकेल. अँड इट शॅल प्रोसीड टू रेकॉर्ड अँड ट्राय द इश्यूज अँड स्टेट इट्स फाइंडिंग डिसिजन देअर ऑन इन द सेम मॅनर ॲज इज द इश्यूज हॅड बीन फ्रेम्ड बाय द कोर्ट. तर असं याचं असं म्हटलं जाणार नाही की ओपिनियन आहे तर कोर्टाचं मान्यच करावं लागेल वगैरे. तर यस, डेफिनेटली जे काही फाइंडिंग आणि डिसिजन कोर्ट देणार आहे ते फायनल राहणार आहे आणि जणू काही इश्यूज फ्रेम केले आणि नॉर्मल सूट सारखंच मानलं जाणार आहे. नाही तर कोर्टाकडे ओपिनियनसाठी तुम्ही जाऊच नका. इव्हन फ्रेंडली सूट घेऊन सुद्धा जाऊ नका. तुम्ही कोर्टाला राईट दिली की आमच्या मॅटरमध्ये तुम्ही इंटरफेअर करा आणि तुम्ही सॉल्व्ह करा, तुम्ही ओपिनियन द्या की आम्ही पार्टींनी काय करायला पाहिजे. जर असं ओपिनियन कोर्टाला मागितलं आणि कोर्टाने हे सगळं जर प्रोसिजर फॉलो केली फ्रेंडली सूटची, स्पेशल सूटची, तर डेफिनेटली तुम्हाला ती मान्य करावं लागणार आहे. आणि अशा प्रकारच्या फ्रेंडली सूट्स मध्ये कुठल्याही प्रकारे अपील नसतं. तुम्हाला फक्त स्पेशल ड्यू टू द अपील सुप्रीम कोर्टला फाईल करावं लागतं आणि देन जावं लागतं. अँड शॅल अपॉन द फाइंडिंग ऑर अ डिसिजन ऑन सच इश्यू प्रोनाउन्स अ जजमेंट अकॉर्डिंग टू द टर्म ऑफ द अग्रीमेंट अँड अपॉन द जजमेंट टू प्रोनाउन्स अ डिक्री शॅल फॉलो. आणि हे सगळं इश्यूज फ्रेम इश्यूज वगैरे झालं की त्यानंतर तुमचं जजमेंट निघेल आणि जजमेंट नंतर तुमची डिक्री येईल. दिस इज कॉल्ड द ऑर्डर 14 विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. स्मॉल आहे बट खूप महत्वाची आहे. आय थिंक तुम्हाला प्रॉपरली कळली असेल. नाही कळली असेल तर व्हॉट एव्हर तुमच्या मनात किंवा तुमच्या डोक्यात जे काही क्वेश्चन्स असेल या ऑर्डरच्या रिगार्डिंग किंवा प्रॅक्टिकली जे काही क्वेश्चन्स असेल ते तुम्ही मला विचारू शकता. नो प्रॉब्लेम. ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. तर अशी ही ऑर्डर आपली 14 ऑर्डर आहे आणि काही अडचणी असेल तर विचारू शकता. अदरवाईज मी थांबते. येस, ठीक आहे. काही अडचण आली 14 ऑर्डर बद्दल. आता हा थोडासा प्रॅक्टिकल ऑर्डर 14 असो किंवा एक्झिक्युशन असो
किंवा अशा काही ऑर्डर्स आहेत त्या डायरेक्टली ना प्रॅक्टिकली टच करतात. तर खूप महत्व देतात प्रॅक्टिकल मध्ये. कळलं असेल तर ठीक. सकाळी आता आपल्याला घ्यायचं आहे 8:30 AM ला. किती? 8:30 वाजता कॉन्स्टिट्यूशन, इंडियन कॉन्स्टिट्यूशन सकाळी घ्यायचं आहे. ठीक आहे. जॉईन